श्री स्वामी समर्थ. चला आपण फ्लावरची भाजी बनवून घेऊया. फ्लावर उकळून घेतलाय, फ्लावर बटाटा, 2 कांदे चिरलेत मी. कढई ठेवली. आता कढईमध्ये तेल टाकू. दोन अडीच माप तेल टाकते मी. माप छोटं आहे आमचं, त्यामुळं तेल चांगलं तापून घेतलं की त्यात जिरे टाकू. जिरे कडली की त्यात कांदा टाकू. हे 2 कांदा घेतलेले आहेत मोठे. अर्धा किलो फ्लावर आहे. 2 बटाटे टाकलेत त्याच्यात. असं लाल कलरवर भाजू आपण कांदा. थोडंसं त्याच्यात मीठ टाकू आपण. कांदा चांगला भाजते लवकर म्हणून. माझा चॅनल आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा. छान असा कांदा परतून घेऊ आपण. त्याच्यात लसूण टाकू. लसूण भाजून घेऊ आपण चांगला, त्याच्यात तळून घेऊ एकजीव होईपर्यंत, लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत. नंतर टमाटर टाकू त्याच्यात. टमाट्याला पण असं हलवून घेऊ चांगलं. पूर्ण त्या टमाट्याला गळू द्यायचं. त्याच्यात हळद टाकूया आपण. त्यानंतर घरचा काळा मसाला टाकू आपण. 1.5 चमचा टाकू. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तिखट कमी जास्त. हलवून घेऊ आपण. एकजीव करून घेऊ सगळं. कांदा, टमाटर, लसूण, चटणी, हळद, मीठ. कांदा टमाट्यानं फ्लावर चांगला होतो. नंतर फ्लावर बटाटा त्यात टाकून घेऊ आपण. चांगलं मिक्स करून घेऊया. वरतून मीठ टाकू. चवीनुसार मीठ टाका तुम्ही. चवीनुसार मीठ टाकलं की हलवून घेऊ आपण फ्लावर. चांगला एकजीव करून घेऊ. फ्लावर, मीठ, चटणी सगळ्याला लागले पाहिजे, मिक्स झालं पाहिजे. त्याच्यावर आता झाकण ठेवा 5 मिनटं. नंतर मॅगी मसाला टाकू थोडासा, अर्धी पुडी अर्धा चमचा, आणि हलवून घेऊ. तर छान लागतो फ्लावर. त्याच्यावर 2 मिनटं झाकून घेतलं की नंतर हलवू आपण आणि कोथिंबीर टाकू. शिजलाय का बघू आपण. शिजलेला आहे आपला फ्लावर बटाटा. त्यानंतर वरतून कोथिंबीर टाकू बारीक चिरलेली. छान असं मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेतला की गॅस बंद करून टाकू आपण. झाली फ्लावरची भाजी तयार. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.